नमस्कार यूट्यूब फॅमिली थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे आजची रेसिपी आहे रव्याचे लाडू आणि कतली। एकदम मस्त आणि तोंडात विरघळणारे एकदम मस्त अशी भन्नाट रेसिपी। आता मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी इथे 2 चमचे तूप टाकलेलं आहे। तूप माझं चांगलं गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमच बेसन टाकलेलं आहे। मंद आचेवरती मी बेसन चांगलं ढवळून घेते, बेसनचा कच्चापणा पूर्णपणे घालून घेते। हे बेसनचा कच्चापणा घालवल्यानंतर थोडंसं अजून ढवळून मी त्याच्यामध्ये 1 वाटी रवा मी चांगला साफ करून घेतलेला आहे। हे रवा मी याच्यामध्ये टाकून हे रवाही चांगलं मंद आचेवरती चांगलं मी ह्याला ढवळून घेते। जरा असं रव्याचा कलर असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रवा चांगला ढवळून घ्या। ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरतीच करायचं आहे। आता हे आपल्या मिठाईची टेस्ट जास्त चांगली येण्यासाठी मी इथे खवा टाकलेला आहे। हा खवा मी घरीच रेडी केलेला आहे। अर्धा लिटर दूध चांगला आटून घेतलेला आहे आणि हा खवा मी रेडी केलेला आहे। आता हे खवा मी याच्यामध्ये चांगलं टाकून ह्याच्या सगळ्या गाठी फोडून घेते, ढवळून घेते चांगलं मस्त असं आणि ह्याला आणि 5 ते 10 मिनिटं मंद आचेवरच ढवळून घेते। आता तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दुधाची साई पण टाकू शकता। मी ह्याच्यामध्ये खवा टाकलेला आहे। आता गॅसवरती मी एक पातेला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये साखरची एक उकळ काढून घेतलेली आहे साखर वितळेपर्यंत आणि हे उकळ मी ह्या रव्याच्या मिश्रणात टाकून चांगलं ढवळून घेते। त्याला बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम आपल्याला घट्ट हवी आहे। आता हे घट्ट होणार, ह्याच्यामध्ये मी आता इलायची पावडर टाकणार आहे, थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे आणि हे सगळं मिश्रण टाकून झाल्यावरती मी 5 ते 10 मिनिटं ह्याला मंद आचेवरती झाकण लावून ह्याला मस्त शिजून देणार आहे। ह्याच्यामध्ये इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट मी वाटूनच टाकलेले आहेत। आता झाकण लावून एक 10 मिनिटं मंद आचेवर ह्याला चांगलं शिजून देते। त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। इकडे माझा रवा मस्त घट्ट झालेला आहे आणि आता मी ह्याला एका प्लेटमध्ये बटर पेपर टाकून ह्याला सेट करायला ठेवते 4 ते 5 तास। हे रवा आपलं पूर्णपणे अर्ध कच्चंच आहे पण हे चांगलं शिजलेलं आहे। आता हे सगळं प्लेटमध्ये मी सेट करते ह्याला आणि 4 ते 5 तास मी याला सेट व्हायसाठी ठेवते। बघू शकता इथे माझं हे मिश्रण हे मिठाई पूर्णपणे सेट झालेली आहे। आता मी ह्याला कट करून घेते मस्त असं चाकूच्या साहाय्याने एकदम साईडनं हलकंसं असं कट करून घेते। तुम्ही बघू शकता ही मिठाई लगेच निघते। कोणाला ही मिठाई आवडते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। खायला अतिशय चविष्ट आणि भन्नाट अशी ही रेसिपी आणि झटपट आणि इन्स्टंट होणारी ही रेसिपी आहे। आता बघू शकता हे सर्व काढून घेतलेलं आहे आणि मी त्याला आता चांगलं कट करून घेते। तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। मी इथे ट्रायंगल शेपमध्ये हे सगळं कट करून घेतलेलं आहे। आता हे माझं कट करूनही झालेलं आहे चांगलं एकदम ट्रायंगल शेपमध्ये आणि राहिलेल्या ह्याचे मी म्हणजे लाडू बनवून घेते। मिठाई एवढी सॉफ्ट आणि एवढी छान झाली आहे की तोंडात टाकताच विरघळणारी मिठाई आणि चाकूच्या साहाय्याने एकदम लवकरच असं कट होते। आता इकडे मी सगळ्या लाडूचे शेप पण देते। बघू शकता इथे माझी मिठाई पूर्णपणे खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।